चला आपण आज बनवूया ही पांढऱ्या घेवड्याची भाजी। त्याच्यासाठी मी हे पातेलं ठेवले, त्याच्यात गरम पाणी घातले। त्याच्यात आपण ही आता घेवडा घालून घेऊया आणि त्याच्यात थोडेसे मीठ आणि थोडीशी हळद घालून हे शिजवून घेऊया चांगलं आपण। चला आता आपण मसाला बनवून घेऊया। त्याच्यासाठी हे खोबरं घेते मी, लसूण, कांदा, थोडीशीच कोथिंबीर, हे अद्रक, थोडासा कढीपत्ता आणि भरपूर सारा टमाटर। हे बघा कढई गरम करत ठेवली मी, त्याच्यात आता तेल घालून घेऊया आपण। हे तेल गरम होऊ देऊया 2 मिनिटं। तेल चांगलं गरम झाले, त्याच्यात आपण मोहरी घालून घेऊ। मोहरी चांगली तडतडतीये। जिरे घालून घेऊ आपण। कढीपत्ता पण घालू। त्यात हा मसाला घालू आपण। हा मसाला मगाशी मी तयार करून घेतला होता। आता सगळं ह्याला एकजीव होऊ देऊ आपण। ह्याला चांगलं आपण भाजून घेऊया, पूर्ण गोळा झाला पाहिजे ह्याचा। मसाल्यात आपण हळद घालू थोडीशी, थोडासा एवढाच मसाला। हे सगळं मिक्स करून घेऊ आपण आता असं। त्याच्यात घालून घेऊ आपण हा काळा मसाला। हे सगळं एकजीव करून घेऊ आपण। सगळा मसाला असा भाजला पाहिजे, गोळा झाला पाहिजे, तेव्हा ते मसाला शिजेल। कारण हा कच्चाच मसाला होता, मी ते भाजला नव्हता त्याच्यामुळं। ह्याला 2 मिनिटं चांगला आपण भाजून घेऊ। हे बघा मसाला चांगला भाजला आहे ना, तर ह्याच्यात आपण हे घालून घेऊया थोडेसे। हे बघा असं सगळं एकजीव करून घेते मी। हे सगळं एकजीव झालं, त्याच्यात आता आपण पाणी घालून घेऊया। आणखीन थोडंसं पाणी वाढवूया आपण ह्याच्यात। पाणी वाढवले मी थोडंसं त्याच्यात। त्यात आता थोडंसं मीठ घालून घेऊया आपण। शिजताना थोडंसं मीठ घातलं होतं त्यात आणि हळद। आता ह्याला आपण एक चांगली मोठी उकळी फोडून घेऊ। चांगली उकळी फुटली पाहिजे ह्याला। हे बघा घेवड्याची आमटी झाली आहे तयार। चला मग त्याच्यात आपण घालून घेऊया मस्त अशी कोथिंबीर। कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नक्की।